देशाचा इतिहास घडवण्याची ज्यांच्यामध्ये क्षमता आहे व देशाचा भूगोल बदलण्याचं ज्यांच्यामध्ये साहस आहे, अशा किनी हायस्कूलमधील सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना माझा नमस्कार. अखंड विश्वाची काळजी वाहणारे संत ज्ञानेश्वर महाराज, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, स्वराज संकल्पक शहाजीराजे भोसले, अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, तरुणांचे प्रेरणास्थान छत्रपती संभाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज, आपल्या सर्वसामान्यांच्या शिक्षणाचे जनक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाही अण्णाभाऊ साठे, राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, लोकमाता राजमाता अहिल्यामाई होळकर, स्त्री शिक्षणाच्या देवता सावित्रीमाई फुले, महामाता रमाई आंबेडकर यासह सर्व महामाता व महामानवांना अभिवादन करतो. त्याचबरोबर आपल्याला गावामध्ये राहून ज्यांनी माध्यमिक शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली ते आपल्या संस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट NR पाटील साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ देत. या संवादाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री मलगुंडे सर, त्याचबरोबर आपण सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी. सरांनी आता माझा परिचय करून देताना सांगितलं की मी तुम्हाला व्याख्यान देणार आहे. तर मी मित्रांनो तुम्हाला व्याख्यान किंवा भाषण वगैरे काही देणार नाही. मी तुमच्याशी संवाद साधणार आहे, हितगुज साधणार आहे. ज्याप्रमाणे मी तुमच्याशी बोलेन त्याप्रमाणे तुम्हीही माझ्याशी बोलावं अशी माझी अपेक्षा आहे. मला एक सांगा, इथं बसलेल्यापैकी कुणी असं ठरवलंय की मला आयुष्यामध्ये मोठं व्हायचं आहे, मला माझ्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत, मला माझ्या गावाचं नाव मोठं करायचं आहे, मला माझ्या शाळेचं नाव मोठं करायचं आहे? इथं बसलेल्यापैकी कुणी कुणी असं ठरवलंय त्यांनी हात वरती करा. ठीक आहे, हात खाली घ्या. ज्यांनी ज्यांनी हा संकल्प केला की मला आयुष्यामध्ये मोठं व्हायचं आहे, मला माझ्या आई वडिलांची स्वप्न पूर्ण करायचे आहेत, मला माझ्या शाळेचं माझ्या गावचं नाव मोठं करायचं आहे, त्यांना सकारात्मक ऊर्जा देण्यासाठी व ज्यांनी काही ठरवलं नाही त्यांना विचार करण्यासाठी हा माझा तुमचा पुढचा वेळ असेल. मित्रांनो, मी जास्त तुमचा वेळ घेणार नाही. तुमच्या शाळेमधील अभ्यासिकेचा जेवढा 1 तास असतो तेवढा त्याच्यापेक्षा थोडासा वेळ मी घेईन, पण हा वेळ तुमच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडवेल हा मी तुम्हाला विश्वास देतो. मित्रांनो, आता आपण ठरवलं की मला आयुष्यामध्ये मोठं व्हायचं आहे, मला काहीतरी करायचं आहे. मग आम्हाला प्रश्न पडतो, मग मी काय बनू, मी कुठल्या क्षेत्रामध्ये जाऊ? मित्रांनो, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिशांचा जो शिक्षण तज्ञ होता मॅकोले, त्याने जी शिक्षण पद्धती जी आणली ती आपल्याला गुलाम बनवणार होती. मला कुणावरती टीका करायची नाही. इंग्रजांना आपल्या भारतावरती कायमस्वरूपी राज्य करायचं होतं, इथल्या लोकांना गुलाम बनवायचं होतं, म्हणून त्यांनी ती शिक्षण पद्धती तशी आणली होती. आपण जे आज शिक्षण घेतो ना त्याला इंग्रजीमध्ये एज्युकेशन असं म्हणतात. एज्युकेशन हा लॅटिन शब्द आहे, हा 3 शब्दापासून तयार झाला. एज्युकेरे, एज्युकेअर व एज्युकेटम. म्हणजे मुलांच्यातील सुप्त गुण शोधणे, त्या सुप्त गुणांचं संवर्धन करणे व त्या सुप्त गुणांना वाव देणे, व्यासपीठ मिळवून देणे. पण मित्रांनो, दुर्दैवानं आपल्या कुठल्याही शाळेत ही कृती होत नाही. जपानमध्ये मुलाच्या 3ऱ्या-4थ्या वरती त्याच्या गुणाची टेस्ट घेतली जाते. त्याला सांगितलं जातं तू स्पोर्ट्स मध्ये उत्तम आहे ना, तू तेवढंच कर, तुला इंग्रजी नाही आलं तरी चालेल. तो मुलगा तेच करतो. म्हणून 12 कोटी लोकसंख्या असलेला जपान देश ऑलिम्पिकमध्ये 100 सुवर्ण पदक जिंकतो आणि आमचा 140 कोटी लोकसंख्या असलेला देश एका सुवर्ण पदकावर समाधान मानतो. मित्रांनो, हा आहे त्यामधील फरक. मला काय व्हायचं आहे, मला काय बनायचं आहे हे तुम्हाला ठरवावं लागेल. मग आता तुम्ही म्हणाल मी कुठल्या क्षेत्रामध्ये जाऊ? मित्रांनो, एक साधा आणि सोपा उपाय आहे. तुम्हाला जे आवडतं ना, ज्या क्षेत्राची आवड आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही जा, तुम्ही लवकर ध्येय गाठणार. सचिन तेंडुलकरला 4थीत असताना कळालं मी उत्तम फलंदाजी करू शकतोय, त्यानं तिथून सुरुवात केली, जगातील महान क्रिकेटपटू झाला. इरफान पठाणला 9वीत असताना कळालं मी उत्तम गोलंदाजी करू शकतोय, त्यानं तिथून सुरुवात केली, पण सचिन तेंडुलकर एवढी यशस्वीता मिळाली नाही. का? उशिरा सुरुवात झाली. मित्रांनो, तुम्हाला काय व्हायचं आहे, काय बनायचं आहे, तो निर्णय तुम्हाला आता घ्यावा लागेल. तुमची हीच वेळ आणि तुमचं हेच वय योग्य आहे. मला काय व्हायचं आहे, मला काय बनायचं आहे, मित्रांनो, तुम्हाला स्वतःला ठरवावं लागेल.
माझी आई म्हणते तू डॉक्टर हो, माझे वडील म्हणतात तू इंजिनियर हो, माझे काका म्हणतात तू पोलीस मध्ये जा, माझे आजोबा म्हणतात तू मिलिटरीत जा. पण मला काय वाटतं हे त्यांना सांगावं लागेल ना, आमच्या शिक्षकांना सांगावं लागेल, मला ह्या ह्या गोष्टीची आवड आहे, मला या क्षेत्रामध्ये जायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल आणि तो त्वरित घ्यायला लागेल. 10वी-12वी नंतर तुम्ही दिशाहीन होऊन जाल, तुम्ही अडकून जाल त्यामध्ये. तुम्हाला माहिती आहे चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारा मानव कोण होता? नील आर्मस्ट्रॉंग. खरंच नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणार होता का? याचं उत्तर आहे नाही. नासाच्या अपोलो मिशनच्या योजनेनुसार अपोलो मिशनचा प्रमुख पायलट होता एडविन सी अल्दारिन. तो अमेरिकेचा नौसैनिक होता, त्याला स्काय वॉकिंगचा अनुभव होता, म्हणून त्याची प्रमुख पायलट म्हणून निवड केली होती. आणि त्याच्या सोबत नील आर्मस्ट्रॉंग गेला होता, तो अमेरिकेच्या नौदलात होता, त्याला स्काय वॉकिंगचा कुठलाही अनुभव नव्हता. ज्यावेळी अपोलो यान चंद्रावरती उतरलं त्यावेळी नासाच्या स्पेस सेंटर मधून पहिला संदेश आला, पायलट फर्स्ट. आता पायलट फर्स्ट म्हटल्यानंतर एडविन सी अल्दारिन ताडकन उठला आणि तो चंद्रावर पाऊल ठेवायला निघाला. तोपर्यंत त्याच्या डोक्यामध्ये प्रश्नांचं कावर माजलं. मी चंद्रावर पाऊल ठेवलं आणि चंद्राच्या वातावरणात जळूनच गेलो तर? मी चंद्रावर पाऊल ठेवलं, चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीने मला खेचूनच घेतलं तर? या प्रश्नात तो अडकला. तोपर्यंत नासाच्या स्पेस सेंटर मधून दुसरा संदेश आला, गो पायलट नेक्स्ट. आता गो पायलट नेक्स्ट म्हणल्यानंतर नील आर्मस्ट्रॉंग पुढे झाला आणि त्याने चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं आणि जगाच्या इतिहासामध्ये अजरामर झाला. एडविन सी अल्दारिन मध्ये क्षमता होती, एडविन सी अल्दारिन मध्ये गुणवत्ता होती, एडविन सी अल्दारिनला अनुभव होता, त्वरित निर्णय घेऊ शकल्यामुळे त्याच्या नावावर जो जागतिक विक्रम होणार होता तो त्याने चुकवला. मित्रांनो, आम्हाला काय व्हायचं आहे, काय बनायचं आहे, तो तुम्हाला त्वरित निर्णय घ्यावा लागेल, वेळ घालवून चालणार नाही. आता आम्ही निर्णय घेतला, मला या क्षेत्रामध्ये जायचं आहे, मला हे क्षेत्र निवडायचं आहे. मग आम्हाला काही अडचणी निर्माण होतात, त्या अडचणी कधीच नसतात, त्या अडचणी आम्ही स्वतः निर्माण करून घेतो. आमची पहिली अडचण काय होती माहिती आहे? आम्ही स्वतःला कमी समजायला लागतो, आमच्यामध्ये कमीपणाची भावना येते. मित्रांनो, एक सांगतो, निसर्गाने ना प्रत्येकाला काही नाही काही बुद्धी, प्रज्ञा आणि प्रतिभा दिलेली आहे, ती आम्हाला वेळीच ओळखावी लागेल. ज्यावेळेला आम्हाला त्याची ओळख पटेल ना त्यावेळी आम्ही लवकर ध्येयापर्यंत पोहोचू. 3 मित्र होते, 7वी-8वी मध्ये शिकणारे होते. सहलीला जाऊ म्हटले, मग ते सायकलीवरून सहली निघाले. त्यावेळी वाहनाची वगैरे काही सोय नव्हती. मग ते एका गावामध्ये थांबले, अंधार पडायला आला. मग ते एका धर्मशाळेमध्ये थांबले. त्यावेळी थांबण्यासाठी धर्मशाळा होती, हॉटेलिंगची वगैरे काही सोय नव्हती. मग म्हणले आता खायला काय करायचं? तर म्हटले खीर करून खाऊ. मग खीर करायची कशी? तर साबुदाणा तांदळाची खीर करायची ठरली. कोणी शाबू आणले, कोणी तांदूळ आणले, कोणी शेजारच्या आजीबाईकडून दूध आणलं, साखर आणली, खीर बनवायला सुरुवात केली. खीर इतकी सुंदर झाली, इतकी सुंदर झाली, तिघेही भरभरून पिले. आणि थोडीशी खीर शिल्लक राहिली. त्या तिघांच्या मध्ये वाद झाला, आता राहिलेली खीर खाणार कोण? तर म्हटले असं करू, आता तिघांची पोट गच्च भरले, सकाळी बघू म्हणे काय व्हायचं ते. त्याच्यातला एक मुलगा हुशार होता, एक मध्यम होता आणि एक मट्ट होता, त्याला काहीच येत नव्हतं. मग हुशार मुलगा होता तो म्हटला, रात्री आपल्याला झोपल्यानंतर काही ना काही स्वप्न पडतील, सकाळी उठल्यानंतर प्रत्येकानं आपापलं स्वप्न सांगायचं, ज्याचं सगळ्यात सुंदर स्वप्न असेल तोही खीर खाईल, कारण ती तिघांना पुरणार नाही. ठीक आहे म्हटले, तसं करू. ते झोपी गेली तिघेही. जो मट्ट मुलगा होता ना, ज्याला काही येत नव्हतं, त्यानं असा विचार केला, अरे हे दोघं तर फार हुशार आहेत, ही सकाळी उठून काहीतरी स्वप्न रचून सांगणार, आपल्याला काही खीर मिळणार नाही. म्हटला काय करू? तर एकदम सोपा उपाय, खीर खाऊन टाकू. म्हटला सकाळी बघू काय व्हायचं ते होते. हा उठला, पातेल्यापाशी गेला, झाकण बाजूला सारलं आणि गटागट खीर प्याला, तृप्त झाला. बघू म्हटला सकाळी काय व्हायचं ते होते. आणि तो झोपी गेला. सकाळ झाली, हे उठले, त्यालाही उठवलं. उठा उठा म्हणले, प्रत्येकानं आपापलं स्वप्न सांगा, सगळ्यात ज्याचं स्वप्न भारी असेल तोही खीर खाईल. मग तो हुशार मुलगा होता, त्यानं आपलं स्वप्न सांगायला सुरुवात केली. काय सांगू म्हटला, मध्यरात्री धर्मशाळेच्या दरवाज्यावरती स्वर्गातले सगळे देवदूत आले आणि मला म्हटले, आमच्या इंद्रानं असं सांगितलंय की मला या गादीचा फार कंटाळा आलाय, तुम्ही पृथ्वीवरती जा आणि एखादा हुशार मुलगा घेऊन या. त्यांनी मला स्वर्गामध्ये नेलं आणि इंद्राच्या गादीवरती बसवलं. काय सांगू म्हटलं, स्वर्गातलं सुख असतं, सगळे देवदूत माझ्या पुढे असे हात जोडून उभा होते. सगळ्यात भारी म्हटलं स्वप्न माझं आहे. मग तो म्हटला, तुझं काय स्वप्न आहे? तो म्हटला, माझं पण असंच झालं. पूर्वी एक राजा होता, त्या राजाचं सैनिक माझ्याकडे आलं आणि ते मला म्हटलं, आमचा राजा असा म्हटलाय, माझा वारस नीट धराचा नाही, मला या सिंहासनावरती एक सामान्य मुलगा बसवायचा आहे, तुम्ही जा आणि एक सामान्य मुलगा घेऊन या.
त्यांनी मला वाजत गाजत नेलं आणि राजाच्या सिंहासनावरती बसवलं. म्हणला सगळ्यात भारी स्वप्न माझं आहे, कारण ते पृथ्वीवरचं आहे, खीर मी खाणार. मग ते दोघे म्हटले तुझं काय स्वप्न आहे? काय सांगू म्हटला. मध्यरात्री धर्मशाळेच्या दरवाज्यावरती एक राक्षस आला. असा काळापूट, केस पिंजारलेले, दात बाहेर आलेले आणि त्याच्या हातामध्ये एक कातडी सोटा होता असा गदेसारखा. तो आला आणि मला म्हटलं उठ उठ आणि खीर खा म्हटला. ते म्हटले मग तू काय केलं? म्हटलं काय सोटा खाऊन मरायचं आहे का म्हटलं, खीर खाल्ली म्हटला. ते म्हटले अरे तू आम्हाला बोलवायचं नाही का? तो म्हटलं तू स्वर्गात होता आणि तू सिंहासनावर बसला होता. मित्रांनो, त्या मुलानं सांगितली ती त्याची प्रतिभा होती. त्यानं स्वतःला कमीपणा घेतला नाही. आपल्या प्रत्येकामध्ये प्रतिभा, प्रज्ञा, बुद्धिमत्ता हे आहे, पण आपल्याला ती वेळीच ओळखावी लागेल. हे ओळखल्याशिवाय आम्हाला पुढे जाता येणार नाही. आमच्यामध्ये क्षमता प्रचंड आहेत, पण त्या आमच्या क्षमतांची जाणीव आम्हाला होत नाही. काही लोक आपल्या क्षमता घेऊन शेवटपर्यंत जातात, पण त्या क्षमताचा कधीही वापर करत नाही. त्या क्षमतांचा वापर आम्हाला करावा लागेल मित्रांनो. जेव्हा तुमच्यातल्या क्षमतांची जाणीव तुम्हाला होईल ना, त्यावेळी तुम्हाला ध्येयापर्यंत जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आमच्या क्षमतांची आम्हाला जाणीव करून घ्यायला लागेल. मी तुमच्या पुढे तासन तास बोलू शकतोय, ही मला क्षमता कळाली म्हणून आज मी तुमच्या बरोबर बोलू शकतोय. त्या क्षमतावर काम करावं लागेल. काय व्याख्यान झाल्यानंतर मला ताई दादा भेटतात आणि सांगतात सर आम्हाला बोलायची भीती वाटते, आम्हाला स्टेजवर यायची भीती वाटते, आमचे लटलट पाय कापतात, आमच्या तोंडातून शब्द फुटत नाहीत. मित्रांनो, एक सांगतो, ज्या गोष्टीची भीती वाटते ना, त्या गोष्टी सारख्या सारख्या करा, त्यावर तुटून पडा. तुमची ती भीती आपोआप कमी होईल. जी भीती वाटते त्यावर आक्रमण करा, त्या गोष्टी सारख्या करा, ती भीती तुमची आपोआप निघून जाईल. या क्षमतांची जाणीव करून घ्या तुम्ही. आता आमच्यामध्ये काही न्यूनगंड असतात. सरांनी मग असे सांगितलं, आमच्यामध्ये एका विषयाचं जास्त डोक्यात भूत असतं, ते म्हणजे इंग्रजी. इंग्रजी म्हटलं काय तर जगा वेगळा आहे असं आम्हाला वाटतं. आम्ही ते शिकण्याचा प्रयत्न करणार नाही, पण त्याचं भूत आम्ही शेवटपर्यंत डोक्यात घेऊन बसणार. एखाद्याला अस्खलित किती येत असतं त्याच्यावर बघणार, आम्ही कमीपणाची भावना करून घेणार, न्यूनगंड करून घेणार. एक राजा होता, त्याला आपल्या राज्याची राजमुद्रा गरुड बनवायची होती. कारण गरुड ज्याप्रमाणे आकाशामध्ये भराऱ्या घेतो त्याप्रमाणे माझ्या राज्याची प्रगती झाली पाहिजे अशी त्याची धारणा होती. मग त्यानं असा विचार केला, मी जर डायरेक्ट प्रजेला किंवा मंत्रिमंडळात विचारलं तर लोक मला विरोध करतील. मग त्याने 2 गरुडाची जिवंत पिल्लं आणली. ते आपले दिवस काही दिवस ठेवली. एक दिवस एका गरुडाच्या पिल्लाला त्यानं हातावर घेतलं, झटका दिला आणि त्यानं आकाशाला त्या गरुडाच्या पिल्लाला उडवलं. ते गरुडाचं पिल्लू आकाशामध्ये भराऱ्या घ्यायला लागलं, घिरट्या घ्यायला लागलं, राज्यामध्ये फिरायला लागलं. त्यानं दुसऱ्या गरुडाच्या पिल्लाला घेतलं, हातावरती घेतलं, झटका दिला, पण मित्रांनो ते गरुडाचं पिल्लू उडलं नाही. ते एका झाडाच्या फांदीवर जाऊन बसलं. राजा दुःखी झाला, निराश झाला. आपला प्रयत्न फसला असं त्याला वाटलं. त्यानं राज्यामध्ये दौंडी दिली, त्या गरुडाच्या पिल्लाला जो कोण उडवेल त्याला सोन्याच्या मोहरा दिल्या जातील. ही दौंडी ऐकून राज्यातील बरीच लोक आली. बऱ्याच लोकांनी त्या गरुडाच्या पिल्लाला उडवायचा प्रयत्न केला, पण ते गरुडाचं पिल्लू जागेवरून काय हल्लं नाही. एक शेतकऱ्याला ही दौंडी ऐकून राजानं म्हटला, राजेसाहेब मी या गरुडाच्या पिल्लाला उडवून दाखवतो. राजा म्हटला, आता एवढे रती महारथी येऊन गेले, त्यांना जमलं नाही आणि हा फाटका शेतकरी आता काय करणार. पण त्याला त्या गरुडाच्या पिल्लाला उडवायचं होतं. त्यानं नाईलाजाने संमती दिली त्या शेतकऱ्याला. चालेल म्हणला, मला उडवून द्यावं गरुडाचं पिल्लू. तो शेतकरी गेला आणि थोड्या वेळाने त्या राजापाशी आला. राजा म्हटला, काय झालं? त्या शेतकऱ्याने आकाशामध्ये हात केला. त्या बोटाच्या दिशेने राजानं वर बघितलं तर त्या गरुडाच्या पहिल्या पिल्लापेक्षा दुसरं पिल्लू आकाशामध्ये भराऱ्या मारत होतं, त्याच्यापेक्षा उंच उंच उडत होतं. राजा म्हटला, असं काय केलं तू की ते पिल्लू त्या पहिल्या पिल्लापेक्षा जास्त उडतंय, भराऱ्या मारतंय? मित्रांनो, त्यावेळेला शेतकऱ्यानं सांगितलं, तो गरुड ज्या फांदीवर बसला होता ना, ती फांदी मी तोडून टाकली. आम्ही कुठल्या तरी फांदीला चिकटून बसलोय. आमच्या मनामध्ये न्यूनगंड आहेत, ते न्यूनगंड काढायला आम्ही तयार नाही. आम्ही एक वर्तुळ तयार केलं, कम्फर्ट झोन तयार केला, त्या कम्फर्ट झोनचे आम्ही बाहेर पडायला तयार नाही. त्या कम्फर्ट झोन मध्ये आम्ही अडकून पडलोय. मित्रांनो, एक कम्फर्ट झोन तुम्हाला तोडावे लागतील, त्याशिवाय तुम्ही बाहेर पडू शकत नाही, तुमचं ध्येय गाठू शकत नाही. आज जगामध्ये बरीच मोठी लोक झाली, त्यांनी आपले कम्फर्ट झोन तोडले म्हणून आज त्या उंचीवरती पोहोचले. तुम्हाला हे कम्फर्ट झोन तुमचे तोडावे लागतील. काय लोक ध्येयाच्या दिशेने प्रवास करत असताना प्रचंड अभ्यास करतात. 10-10, 12-12 तास, 14-14 तास अभ्यास करतात, तरी ते नापास होतात. का बरं? कष्ट, ऊर्जा, श्रम वेळ ज्यादा खर्च केलं म्हणजे यश मिळतं असं नाही.
काय काय मुलं 4 तास अभ्यास करतात तरी गुणवत्तेत येतात. मित्रांनो, यशाचं तंत्र आम्हाला काहीतरी जुळवावं लागेल. अभ्यास आहेच, पण त्याच्या जोडीला आम्हाला काहीतरी करावं लागेल. मला एक सांगा, आपली जी बुद्धी आहे, आपली जी मेमरी आहे, त्याच्यामध्ये सेव्ह करण्याची, स्टोअर करण्याची कॅपॅसिटी किती आहे? कोण सांगू शकतं? कोणाला माहिती आहे इथं? कोण सांगू शकतं? 16 GB, 32 GB, 64 GB, 128, 256, 500? कोणाला आहे माहिती? मित्रांनो, 2.5 लाख GB डेटा आमच्या बुद्धीमध्ये, आमच्या मेमरीमध्ये सेव्ह होऊ शकतो एका वेळी, कधीही डिलीट होत नाही. आम्हाला कुठल्या गोष्टीचा तणाव आहे माहिती आहे? मोबाईल मधील 256 GB कार्ड भरण्याचा तणाव आम्ही घेऊन बसलोय. आमच्यामध्ये एवढी क्षमता आहे, आम्हाला त्याची कधीही जाणीव नाही, आम्ही कधीही त्याचा वापर केला नाही. आईन्स्टाईन वाचलाय कधी? आईन्स्टाईन माहित आहे तुम्हाला? 19व्या शतकातील शास्त्रज्ञांचा बाप म्हणून ओळखला जाणारा आईन्स्टाईन ज्यावेळेला मरण पावला ना, तेव्हा त्याच्या मेंदूची टेस्ट घेतली, तेव्हा थक्क करणारी गोष्ट पुढे आली. त्याचा जो मेंदू होता त्यातला 0.5 फक्त त्यानं वापरला होता. 0.95% भाग त्याचा वापरला नव्हता मेंदूचा. आईन्स्टाईन शास्त्रज्ञांचा बाप होता तरी त्यानं तेवढा मेंदू वापरला. आम्ही किती मेंदू वापरतोय, आम्ही त्याचा किती वापर करतोय हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. मित्रांनो, ह्या आपल्याला निसर्गाने दिलेल्या ताकद आहे, ती आपण कधी वापरणार हे लक्षात घ्या. इथं 20चा पाढा कुणाला येतोय? कोण म्हणून दाखवणार? 20चा पाढा गणित विषय आहे ना आपल्या अभ्यासक्रमामध्ये? नाही काय सर? आहे ना? कोण? हा, उठ मन तिथून. जोरदार टाळ्या त्या मित्रासाठी. बस. 20, 40, 60, 80, 100, 120, 140, 160, 180, 200. माझं काय चुकलं? चुकलं काय? फास्ट कुठलं झालं? झालं ना? मित्रांनो, ती पद्धत चुकीची आहे असं मी म्हणणार नाही, पण ती पद्धत आपल्याला आता बदलावी लागेल. आता स्पर्धेचं युग आहे, धावतं युग आहे, आम्हाला त्याबरोबर जावं लागेल. ती पद्धत जर आता वापरत जर आम्ही बसलो तर आमच्या पुढे मुलं जातील, आम्ही तिथंच राहू. आम्ही ती पद्धत चुकीची आहे असं अजिबात म्हणणार नाही, पण या यशाचं तंत्र, काही टेक्निक आम्हाला जुळवावे लागतील किंवा आपल्याला बरोबर घेऊन जावे लागतील. आता आम्हाला जसे काही उत्साह वाढवणारे लोक असतात तसे उत्साह कमी करणारे काही लोक असतात. आमच्या घरातूनच चालू होतं, झालं तर बघ, नाहीतर दुसरं काहीतरी कर, आजपर्यंत कोणी केलंय का, तुला जमलं तर बघ, अशा नकारात्मक गोष्टी आम्हाला सारख्या सारख्या कानावर येत असतात. मित्रांनो, आपल्याला नकारात्मक गोष्टी आपल्याला पुढे जाण्यापासून रोखतात एवढं ध्यानात ठेवा. आणि काय करतो आपण माहितीये? नकारात्मक गोष्टी आम्ही लगेच कॅच करतो, ते आम्ही डोक्यामध्ये घोळत बसतो. सकारात्मक गोष्टीला आम्ही कधीही वेळ देत नाही. एक पोरगं शाळेमध्ये गेलं, 2च दिवस गेलं, शाळा सुटल्यानंतर शिक्षकांनी त्याच्या हातामध्ये एक चिठ्ठी दिली आणि त्याला सांगितलं तुझ्या पालकांना नेऊन दे. ते पोरगं घरी आलं, ती चिठ्ठी त्याच्या आईच्या हातात दिली त्या पोरानं. ती चिठ्ठी घेतली, उघडली आणि ती आई चिठ्ठी वाचायला लागली, त्या चिठ्ठीमधला मजकूर वाचायला लागली. जशी चिठ्ठी वाचायली, आईच्या डोळ्यामधून घळघळ अश्रू यायला लागले. मित्रांनो, त्या पोरानं विचारलं, आई का रडतेस तू, काय लिहिलं त्या चिठ्ठीमध्ये? आईने सांगितलं, बाळा, या चिठ्ठीमध्ये असं लिहिलंय, तुमचा मुलगा फार हुशार आहे, त्याच्या बुद्धीएवढी आमच्या शाळेमध्ये एकही मुलगा नाही, त्याला शिकवण्याच्या पात्रतेत आमच्या शाळेमध्ये एकही शिक्षक नाही, तुमच्या मुलग्याला घरी शिकवा, त्याच्या लेवलचे आमचे विद्यार्थी येईपर्यंत आम्ही त्याला, तुम्ही घरीच शिकवा, तोपर्यंत आमचे विद्यार्थी आम्ही हुशार करतो किंवा त्या लेवलचे आणतो. आईनं सांगितलं, तुला सांगितलंय घरीच शिकवायला. तो पोरगा म्हणला ठीक आहे. त्या आईनं त्या पोराला घरी शिकवायला चालू केलं, शिक्षण द्यायला चालू केलं. त्या पोराला प्रयोग करायची आवड होती, त्यानं घरामध्ये एक प्रयोगशाळा आपल्या खोलीमध्ये केली तयार. ते नवनवीन प्रयोग करायला लागलं. एक दिवस असेच थंडीचे दिवस होते, ते एका खोलीमध्ये असं जाळ करून बसलो, शेकोटी करून बसलो होतं. आईने हाक मारली, बाळा जेवण तयार झालंय, जेवायला ये.
त्या शेकोटीमधून आग येत होती. माती घेतली आणि त्या विस्तवावरती टाकल्या, त्या शेकोटीवरती टाकली. ती पोरग जेवायला गेलं. थोड्या वेळानं जेवून परत आलं तर त्या खोलीमध्ये लख्ख प्रकाश पडला होता. मित्रांनो, त्यानं विचार केला, मी तर शेकोटी विझवून गेलोय आणि हा प्रकाश कुठून आला? त्यानं जाऊन बघितलं तर त्या शेकोटीचे निखारे तयार झाले होते आणि त्याच्यातून तो प्रकाश त्या खोलीत पडला होता. त्याच्या लक्षात आलं. त्याने एक परीक्षा नळी काचेची घेतली, त्याच्यामध्ये तांब्याची तार जोडली आणि त्याला विजेचा करंट दिला आणि त्या दिवशी जगातील पहिला बल्बचा शोध लागला आणि त्या पोराचं नाव होतं थॉमस अल्वा एडिसन. मित्रांनो, ते पोरग बहिरं होतं, त्याला ऐकायला येत नव्हतं, म्हणून त्याला शाळेतून काढून टाकलं होतं. काही दिवसानं ते पोरग मोठं झालं. काही दिवसांनी त्याची आई वारली. आई वारल्यानंतर आईच्या खोलीत ते पोरग गेलं. आईच्या साहित्य काही एका ट्रंक मध्ये होते. ती ट्रंक उघडली, ते साहित्य चाळायला लागलं. त्यातून एक चिठ्ठी सापडली. त्या पोरानं चिठ्ठी घेतली, ती चिठ्ठी उघडली. ती चिठ्ठी वाचल्यानंतर पोरग रडायला लागलं, त्याच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. मित्रांनो, काय लिहिलं होतं त्या चिठ्ठीमध्ये माहिती आहे? तुमचा पोरगा बहिरा आहे, तुमचा पोरगा मंदबुद्धी आहे, जगातील कुठलाही शिक्षक त्याला शिकवू शकणार नाही. तुमच्या पोराला शाळेत आजपासून पाठवू नका, तुमच्या मुलाला घरीच शिकवा. मित्रांनो, एडिसन बहिरा होता, मंदबुद्धी होता, तरी त्यानं बरेच शोध लावले. पण त्याच्या आईनं त्याला काय सांगितलं? बाळा, तू सगळ्यात हुशार आहे. त्याला त्याच्या आईनं सांगितलं नाही, तू बहिरा आहेस, मंदबुद्धी आहे, तुला शाळेतून काढून टाकलंय. मित्रांनो, त्या आईनं सकारात्मक सांगितलं म्हणून एडिसन घडला. आमच्या कानावरती कायम नकारात्मक बोल पडत असतात, पण आम्ही तेवढेच कॅच करतो. आम्हाला हे बाजूला सारावं लागेल. आज ज्या ज्या लोकांनी यश मिळवलं त्या लोकांनी नकारात्मक गोष्टी बाजूला सारल्या, म्हणून ते आज त्या उंचीवर जाऊन पोहोचले. आम्हाला या नकारात्मक गोष्टी बाजूला साराव्या लागतील. मित्रांनो, आमच्या आयुष्यामध्ये संकट येत असतात. आम्ही म्हणतोय आमच्याच वाट्याला काय येतं, पण जगामध्ये मोठी लोक झाली, त्यांच्या आयुष्यामध्ये संकट आली. एकदा स्वामी विवेकानंद मंदिरातून घरी चालले होते. त्यांच्या हातामध्ये काही फळं होती. त्या मंदिराच्या शेजारी काही माकडं बसली होती. त्या माकडाने हातातील फळं बघितली. फळे बघितल्यावरती माकडं स्वामीजीच्या पाठीमागे लागली. माकडं पाठीमागे लागली म्हणतात स्वामीजी पळायला लागले. एका साधूने बघितलं स्वामीजी पळतायत. साधूने विचारलं, स्वामीजी का पळताय? स्वामीजी म्हटले, माझ्या पाठीमागे माकडं लागलेले. साधूने सांगितलं, स्वामीजी तुम्ही पळू नका, त्या माकडांना प्रतिकार करा, ती माकडं पळून जातील. स्वामीजी थबकले, थांबले, पाठीमागे वळले, त्या माकडांच्या पाठीमागे लागले, माकडं पळून गेली. मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये संकटही तुमच्या पाठीमागून येणार आहेत. त्यांचा प्रतिकार करा, त्यांना प्रत्युत्तर द्या, त्यांना अजिबात घेऊन जाऊ नका. संकट हे आयुष्यामध्ये तुम्हाला मजबूत बनवायला येतात, कधीही तुम्हाला ते खाली खेचायला येत नाहीत. संकट कुणाला येत आहेत माहिती आहेत? ज्यांच्यामध्ये क्षमता आहेत, ज्यांची लायकी आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये संकट येत असतात. फुटपाथवर भीक मागणाऱ्या भिकाऱ्याला कधीही संकट येत नाहीत. ज्याच्यामध्ये क्षमता आहे ना, त्याला संकट येत असतात. संकटांना तोंड द्या. 1665 मध्ये शिवाजी महाराजांच्याकडे 35 किल्ले होते. फार मोठं संकट स्वराज्यावरती आलं. मिर्झा राजा जयसिंग स्वराज्यावरती चाल करून आला. बलाढ्य सैन्य, आक्रमण केलं त्यानं. पुरंदरच्या किल्ल्यावर हल्ला केला. जून महिना होता. आपले सगळे मावळे शेतीबातीच्या कामामध्ये अडकले होते. आपण प्रतिकार करू शकणार नाही महाराजांना लक्षात आलं. त्यांनी मिर्झा राजा जयसिंगाला निरोप पाठवला आणि तहाची बोलणी करण्यासाठी बसले. मित्रांनो, 35 किल्ल्यापैकी 23 किल्ले मिर्झा राजा जयसिंग म्हणजे औरंगजेबाला द्यावे लागले. 5 लाख होनाचा प्रदेश, त्यापैकी 4 लाख होनाचा प्रदेश औरंगजेबाला द्यावा लागला. 1 लाख होन प्रदेश फक्त राहिला. दुसरी अट काय घातली माहिती आहे? शिवाजी महाराजांना आग्र्याला भेटायला औरंगजेबानं बोलवलं आणि विश्वासघाताने शिवाजी महाराजांना नजरकैद करून ठेवलं. संकट कुणाला आली नाहीत, सर्वांना संकट आले, पण महाराज थांबले. महाराजांनी विचार केला, आपल्याला आणखीन किल्ले मिळवता येतील, पण आपल्याला आता जगलं पाहिजे, आपल्याला यातून बाहेर पडलं पाहिजे.
महाराज तिथून आले, बाहेर पडले, नव्यानं सुरुवात केली. मित्रांनो, 1665 साली 12 किल्ले असणारे 1680 साली 350 किल्ले स्वराज्यामध्ये आले. कुणाला संकट आले नाही, संकट सगळ्यांना आली. पण त्या संकटांना मित्रांनो मात करायला शिकलं पाहिजे. संकटांना प्रतिकार करा. आता आम्ही अपयश आलं की काहीतरी कारण देतो. मला हे मिळालं नाही, मला ते मिळालं नाही, मला हे मिळालं असतं तर मी हे केलं असतं. पण मित्रांनो, या कुठल्याही गोष्टीत तथ्य नाही. कारण कोण देतं माहितीये? ज्यांना काही करायचं नसतं ते कारण देत असतात. प्रतिकूल परिस्थितीत बऱ्याच लोकांनी यश मिळवलं. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील सामोडे गावचं आदिवासी भिल्ल समाजातील मित्रांनो एक पोरग, आईच्या पोटात 3 महिन्याचा असताना बाप वारला. समाजानं सांगितलं अगोदर 2 पोरं आहेत, याच पोराचा सांभाळ कोण करणार, याला पोटातच मारून टाका. पण त्या आईनं धाडसी निर्णय घेतला, त्या पोराला जन्माला घातलं. ती आई त्या पोराला घेऊन तिच्या आईकडे म्हणजे त्या पोराच्या आजोळी गेली. ती आई त्या 3 पोरांना जगवण्यासाठी दिवसभर कामावर जायची. ते पोरग आईच्या दुधासाठी रडायचं. त्या पोराच्या आजीचा दारूचा धंदा होता. ते पोरग रडायला की त्याच्या तोंडामध्ये 2 थेंब दारूचे टाकायचे. ते पोरग रडायचं, थांबायचं, झोपी जायचं. दारू प्यायला येणार लोक म्हणायचे दारुड्याचं पोरग, दारू विकणाराच पोरग दारू विकणार, हे काय दुसरं करणार आहे. त्यावेळी त्याची मित्रांनो आई सांगायची माझं पोरग शिकून डॉक्टर किंवा कलेक्टर होईल. हेच आईचे शब्द त्या पोरानं आपल्या कानावर घेतले आणि त्याचं तिथं ध्येय ठरलं. पोरग मोठं होत होतं. एक दिवस शाळेत गावातल्या शिक्षकांनी त्याला जबरदस्तीने शाळेमध्ये नेलं. त्यावेळी शाळेमध्ये सुकड्या आणि दूध खायला मिळायचं. त्याच्या घरामध्ये व्यवस्थित अन्न सुद्धा त्याला खायला मिळत नव्हतं. शाळेमध्ये सुकड्या आणि दूध खायला मिळत होतं म्हणून ते पोरग शाळेत जायला लागले. त्या पोराला पुस्तकाची आवड लागली, अभ्यासाची आवड लागली. पोरग अभ्यास करत राहिलं, मार्क मिळवत राहिलं. पोराला 5वी मध्ये नवोदय विद्यालयामध्ये ऍडमिशन मिळालं. 5वी ते 10वी नवोदय विद्यालयामध्ये शिक्षण पूर्ण केलं. 11-12वी सायन्स केलं. 12वी मध्ये सुद्धा चांगले मार्क पडले. पोरानं सीईटी परीक्षा दिली. सीईटी मध्ये 200 पैकी 194 मार्क मिळून फर्स्ट क्लासने पास झालं. त्याला मुंबईच्या KM कॉलेज MBBS मध्ये ओपन कोट्यातून ऍडमिशन मिळालं. आता मुंबई म्हटलं की हायफाय सिटी, हायफाय मुलं. ते पोरग सामान्य आदिवासी भिल्ल समाजातलं. त्याच्या अंगावर ते साधे कपडे, पायामध्ये स्लीपर होती. ते वर्गात गेले की स्लीपरचा चटचट आवाज यायचा. पोरं त्याला हसायची, म्हणायचे दारू विकणार पोरग दारूच विकणार, हे काय डॉक्टर होणार आहे. पण मित्रांनो, त्या पोरानं कुठल्याही पद्धतीचा प्रतिकार केला नाही, कुणालाही प्रत्युत्तर दिलं नाही. त्याला त्याच्या आईचं स्वप्न पूर्ण करायचं होतं, त्याला ते ध्येय गाठायचं होतं. हे पोरग 5 वर्षांनी MBBS डॉक्टर झालं. त्याला सर्जन म्हणून AC मध्ये बसून पैसे कमवता आले असते. पण त्याला आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करायचं होतं, आपलं ध्येय गाठायचं होतं. या पोरानं दिल्ली गाठली, UPSCचा अभ्यास सुरू केला. 2011 साली हे पोरग पहिल्याच प्रयत्नात IPS झालं. पण मित्रांनो, IPS हे त्याचं स्वप्न नव्हतं. IAS होणं, कलेक्टर होणं, आईचं स्वप्न पूर्ण करणं हे त्याचं स्वप्न होतं. या पोरानं नवीन अभ्यास सुरू केला आणि 2013 साली हे पहिल्याच प्रयत्नामध्ये हे पोरग कलेक्टर झालं, IAS झालं. मित्रांनो, या पोराचं नाव होतं जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड. एक आदिवासी भिल्ल समाजातलं पोरग, पाल्याच्या छपरामध्ये राहणार पोरग कलेक्टर होऊ शकतं. मग आमच्या किनी गावातील किनी हायस्कूल मधील एखादं पोरग कलेक्टर का होऊ शकत नाही? एखादी आमची ताई IPS का होऊ शकत नाही? एखादं आमचं पोरग तहसीलदार का होऊ शकत नाही? कारण मित्रांनो, आमच्या पुढे ध्येय नाही. आमचे आई वडील आम्हाला सगळं पुरवतात, आम्हाला आमच्या परिस्थितीची जाणीव नाही, म्हणून आम्ही काही करू शकत नाही. आमच्या पुढे ध्येय नाही. मित्रांनो, आम्हाला आमचं ध्येय ठरवावं लागेल. ध्येय ठरवल्याशिवाय आम्हाला पुढे जाता येणार नाही. जाता जाता सहज मध्ये कुणालाही यश मिळत नसतं. त्याच्यासाठी अपार कष्ट करावं लागतं. त्या गोष्टीचा ध्यास घ्यावा लागतो. तुम्हाला लैला मजनूची गोष्ट माहिती आहे? तो मजनू सातत्यानं लैला 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 करायचा. मला फक्त लैला, बाकी काही नको. ते 24 तास लैला 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 करायचं. परमेश्वराला हेवा वाटलं त्याच्यावर. असला भक्त मला मिळाला असतो तर 3 वेळा प्रसन्न झालो असतो. आमचे भक्त सकाळी मंदिरातच धावा करतात. हे 24 तास लैला लैला. परमेश्वर म्हटले ह्याला एकदा बघावाच.
परमेश्वर साक्षात त्याच्या समोर आले, प्रसन्न झाले त्याला. तो म्हटला, कोण तू? अरे मी परमेश्वर, तुला प्रसन्न झालोय. बर मग? अरे 12-12 वर्ष लोक तपश्चर्या करतात, तू तपश्चर्या न करता तुझ्या समोर आलोय. अरे हो की मग, मी कुठे केली तपश्चर्या? अरे तू लैला लैला करतोय, तुझ्यासारखं भक्त मला मिळाला नाही, तुला बघायला आलोय. बघितलं ना मग? अरे तुला काही देऊ शकतो, तू लैला देऊ शकतो? अरे मी परमेश्वर, तू लैला आहे का? तू लैला असशील, लैला देणार असशील तर तुझा उपयोग, नाही तुझा उपयोग नाही. मित्रांनो, याला ध्यास म्हणतात, ध्यास. मला काय व्हायचं आहे, मला काय बनायचं आहे, या गोष्टीचा ज्यावेळेला तुम्हाला रात्रंदिवस ध्यास लागतो ना, त्यावेळी यश मिळतं. हे साधं सोपं नसतं. मित्रांनो, एक सांगतो, जरी परमेश्वर तुमच्या समोर आला, अख्खं विश्व तुमच्या पदरात टाकण्याची विनंती केली, तरी तुमच्या ध्येयापासून विचलित होऊ नका. एक 10वी नापास पोरग पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरायचं काम करायचं. त्याला स्वप्न बघायची सवय होती, आल्या गेल्या गाड्या बघायच्या. एक दिवस माझी अशी गाडी असेल या स्वप्नात ते हरवून जायचं. एक दिवस त्याच्या पेट्रोल पंपावरती एक पांढरी शुभ्र रोल्स रॉयस नावाची गाडी आली. त्या गाडीच्या मालकानं सांगितलं, टाकी फुल कर. ते पोरग पाईप घेतली, ते टाकी भरायला लागलं आणि त्या गाडीच्या स्वप्नात ते पोरग हरवून गेलं. एक दिवस माझी अशी पांढरी शुभ्र रोल्स रॉयस गाडी असेल. त्या स्वप्नाच्या नादात कधी ती टाकी भरली आणि पेट्रोल खाली सांडलं हे त्याला कळालं नाही. आतून मालकानं बघितलं, तावा तावा आला, कान धरला, सनखन वाजवली, म्हणला किती नुकसान करशील, चल इथून. त्याला कामावरून काढून टाकलं. ते पोरग रागावलं, मारलं म्हणून नाही, स्वप्न मोडलं म्हणून. हे पोरग तावा तावानं म्हणलं, आता जातोय पण परत येईना, या पांढऱ्या शुभ्र रोल्स रॉयस गाडीचा मालक म्हणून येईल. ते पोरग 30 वर्षानं परत त्या पंपावर आलं, मालकाला भेटायला गेलं. म्हटलं 30 वर्षा अगोदर सांगून गेलो होतो या रोल्स रॉयस गाडीचा मालक म्हणून येईल, परत आलोय. माझं नाव धीरूभाई अंबानी. मित्रांनो, याला ध्यास म्हणतात, ध्यास. हा ध्यास घेतल्याशिवाय साधं सोपं यश नसतं, त्याशिवाय यश मिळत नाही. ध्येय असावं माणसाकडे, काहीही करता येतं. ध्यास असावं माणसाकडे, काहीही मिळवता येतं. तुम्हाला ध्यास घ्यावा लागेल. आम्ही कुठल्याही गोष्टीची जबाबदारी घेत नाही. घरचे सांगतात, नातेवाईक सांगतात म्हणून आम्ही काही करतो, पण त्या गोष्टीची आम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल. ज्यावेळी आम्ही जबाबदारी घेऊ ना, त्यावेळी आम्ही आमचं यश लवकर गाठू. एक घोडेस्वार रस्त्याने निघाला होता. रस्त्यामध्ये काही लाकडाचे ओंडके पडले होते. ते मजूर ढकलण्याचा प्रयत्न करत होते, पण थोडीशी ताकद त्यांना कमी पडत होती. अजून एखादा असता जर ते ओंडके बाजूला झाले असते, पण त्यांचा ठेकेदार कमरेवरती हात ठेवून त्यांना आदेश देत होता, हटाव हटाव, लवकर बाजूला करा. तो घोडेस्वार तिथं आला आणि त्याला म्हटला, अरे तू त्यांच्यावर ओरडण्यापेक्षा थोडासा हात लाव ना, ओंडके लवकर बाजूला होतील. तो म्हटला, मी कोण आहे माहिती आहे का? मी यांचा ठेकेदार आहे. काम करणं हे यांचं काम आहे आणि काम करून घेणं हे माझं काम आहे. तो घोडेस्वार घोड्यावरून उतरला, त्या मजुरांमध्ये मिसळला, त्यांच्या हाताला हात लावले, ते ओंडके बाजूला झाले. तो हात झटकत त्या ठेकेदारापाशी आला, म्हटला, एक लक्षात ठेव, कुठलंही काम लहान किंवा मोठं नसतं, काम हे काम असतं. तो म्हटला, बर ठीक आहे, मग तू आहेस तरी कोण? तसा तो म्हटला, मी नेपोलियन बोनापार्ट. जसं आपल्या सम्राटाला समोर बघितलं, तो ततपप करायला लागला, क्षमायाचना मागायला लागला. नेपोलियन म्हणला, एक लक्षात ठेव, मी सम्राट आहे म्हणून जबाबदारी घेत नाही, मी जबाबदारी घेतो म्हणून सम्राट आहे. मित्रांनो, नेपोलियन बोनापार्ट जगाचा बादशाह होता, तरी तो जबाबदारी घेत होता. आम्हाला पण जबाबदारी घ्यावी लागेल. आम्हाला यश मिळवायचं आहे, आम्हाला आमचं ध्येय गाठायचं आहे, आम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल. असं जाता जाता सहजासहजी कुणालाही यश मिळत नाही. 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वातंत्र्य झाला. 29 ऑगस्ट 1947 ला आपल्या देशाचं संविधान लिहायचं होतं. संविधान समिती स्थापन झाली. त्या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्या समितीची उपसमिती होती मसुदा समिती. जो मसुदा म्हणजे संविधान लिहायचं होतं, त्या मसुदा समितीकडे काम होतं. त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर आणखीन 6 सदस्य होते, म्हणजे आंबेडकरांच्या बरोबर 7 सदस्य त्या कमिटीमध्ये होते. आता मसुदा लिहायचं, संविधान लिहायचं काम सुरू झालं. काम सुरू झाल्यानंतर 2 सदस्य विदेशात गेले, 2 सदस्य आजारी पडले,
एक सदस्यांचा मृत्यू झाला, त्यांची जागा भरली गेली नाही. एक सदस्य दिल्लीपासून लांब होते, त्याच्यामुळे त्यांना वेळ देता आला नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जबाबदारी झटकली नाही. आता 7 पैकी 6 सदस्य नाहीत, मी एकटा काय करू, मी एकटा कसं लिहू. पण मित्रांनो, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाचं संविधान लिहिलं. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचं सर्वात मोठं संविधान आपल्या देशाचं आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जबाबदारी झटकली नाही, जबाबदारी घेतली. म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 6 डिसेंबर 1956 महानिर्वाण झालं. आज त्यांचा महानिर्वाण दिन आहे. का आपण मोठ्या लोकांची नावं घेतो, का लक्षात राहतात ती लोक अजून? ऐऱ्यागैऱ्यांची नावं कोणी लक्षात ठेवत नाही. ज्यांनी इतिहास घडवला, ज्यांनी जबाबदारी घेतली, त्यांना लोक लक्षात ठेवतात. आम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल. आम्हाला जबाबदारी घेतल्याशिवाय यश मिळणार नाही. हे साधं सोपं नसतं. आता आम्ही सगळ्या गोष्टी अवलंबल्या, आम्ही यशाच्या दिशेने जातोय, आम्ही प्रवास करतोय, आम्ही थोड्यात आता यश मिळवणार. तेवढ्यात आम्हाला काहीतरी प्रलोभन लागतात. आम्ही काही मुळांना बळी पडतो. मुळांना त्यातलं आमचं पहिलं प्रलोभन काय माहितीये? आम्ही अभ्यासापेक्षा सोशल मीडियावर मित्रांनो जास्त वेळ देतो. सोशल मीडिया वाईट आहे असं मी म्हणणार नाही, पण त्याचा चांगला वापर आम्ही करत नाही हे आम्हाला मान्य करावं लागेल. इथं बसलेलं ताईंनो एक सांगतो, एका मुलीचं इंस्टाला अकाउंट होतं. तिनं आपला एक छानसा फोटो तिच्या डीपीवर ठेवला होता. तुम्हाला AI टूल आलंय माहितीये? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. काय मुलाने त्या मुलगीचा फोटो घेतला, चित्रविचित्र केला, तो सोशल मीडियावरती व्हायरल केला. त्या मुलीची समाजामध्ये बदनामी झाली, अपमान झाला त्या मुलीचा. ती मुलगी निगेटिव्हिटी मध्ये गेली ताईंनो, आणि त्या मुलीनं आयुष्य संपवून घेतलं. आता या गोष्टीची आम्हाला अजिबात गरज नाही. आम्हाला ध्येय गाठायचं आहे ना, यश मिळवायचं आहे ना, त्या फालतू गोष्टी अजिबात करत बसू नका. तुम्हाला आयुष्यात पुढे भरपूर वेळ आहे त्यासाठी, पण अगोदर आपलं ध्येय गाठा. कधी यशस्वी झालेल्या मुलांच्या मुलाखती ऐका, ते सांगतात आम्ही 12वी यशस्वी होईपर्यंत अजिबात मोबाईल वापरला नाही. आम्ही त्यांच्याकडून काय घेणार आहोत का? ठीक आहे, घराकडे संपर्क साधण्यासाठी बटनाचा मोबाईल ठीक आहे, पण काय गरज आहे? सोशल मीडिया वापरायची काय गरज आहे? सगळ्या फालतू गोष्टी त्याच्यावरती आहेत. मित्रांनो, आयुष्यातला वेळ असा फालतू गोष्टीसाठी खर्च करू नका. ज्यावेळेला पुढे जाशील ना, त्यावेळेला तुम्हाला या गोष्टीचा पश्चाताप होईल. आता यशस्वी लोकांसाठी सचिन तेंडुलकरला अंबानीना 48 तास आणि आम्हाला 24 तासच मिळतात का? का असं काय असतं? जी यशस्वी लोक झाली ना, तिने त्या वेळेचा चांगला उपयोग केला, सदुपयोग केला, म्हणून ती लोक आज मोठी झाली. आम्हाला दुसरं प्रलोभन काय लागतं माहितीये? सर, मी बऱ्याच शाळेतून जातो. आमचे शिक्षक सांगतात, आमचे 5वी 6वी पासूनचे काही दादा, 7वी 8वीचे काही मित्र शाळेमध्ये सुद्धा बसून व्यसन करतात. मित्रांनो, निसर्गानं आपल्याला एवढं चांगलं शरीर दिलं, त्याचा चांगल्यासाठी वापर करा. तुम्हाला व्यसन करायचे आहेत ना, तुम्ही व्यसन कराच. मी ठामपणे सरांच्या समोर सांगतो, व्यासपीठावर या खुलं सांगतो, तुम्हाला व्यसन तुम्ही करा, पण ती चांगली व्यसन करा. मित्रांनो, व्यसन 2 प्रकारचे असतात. चांगलं व्यसन ज्याच्यातून आम्हाला सकारात्मक काहीतरी मिळेल, त्याचा फायदा होईल. वाईट व्यसन ज्याच्यातून आम्हाला काहीच मिळणार नाही, आम्हाला तोटाच होईल त्याचा. चांगली व्यसन करा मित्रांनो. मित्रांनो, मला 16 वर्षापूर्वी एक व्यसन लागलं, ते आजही कायम आहे. मी दररोज सकाळी 1 तास योगा प्राणायाम ध्यान करतो. 16 वर्षामध्ये एकदाही मेजर आजारी पडलो नाही. व्यसन चांगली करा, व्यसन चांगली पण असतात. इथं बसलेल्या ताईंना तुमचा एक मोठा भाऊ म्हणून हात जोडून विनंती करतो, तुमच्या आई वडिलाचा अपमान होईल अशी कुठलीही गोष्ट करू नका ताईंनो. तुम्ही आपल्या आई वडिलाचा अपमान किंवा त्यांना मान खाली घालावे लागेल असलं कुठलंही कृत्य करू नका. तुम्ही ज्यावेळेस जन्माला आला ना, त्यावेळेस तुमच्या बापाला 2च गोष्टीचा तणाव होता. एक म्हणजे तुमचं शिक्षण
आणि दुसरं म्हणजे तुमचं लग्न. या दोनच गोष्टीसाठी तुमचा बाप आयुष्यभर राब राब राबत असतो. माझ्या मुलगीचं चांगल्या पद्धतीने शिक्षण झालं पाहिजे, माझ्या मुलीचं चांगल्या पद्धतीने लग्न झालं पाहिजे, म्हणून तो बाप आयुष्यभर राब राब राबत असतो. त्या बापानं तुम्हाला कधीही कुठली गोष्ट कमी पडून दिली नाही. एखाद दोन दिवस मागं पुढे झालं असेल, पण त्यानं ती आणून दिलीच. पण तो कुठनं आणतो हे तुम्हालाही माहिती नसतं. ताईंनो, ध्यानात ठेवा. आई वडिलांचा सन्मान करा. कधी बाप झोपला त्या खोलीत जाऊन बघा. बाप झोपलेला असेल, त्याच्या अंगातली बनियान फाटकी असेल, त्याच्या पायाला तडे गेलेले असतात, पण तो कधीही दाखवून देत नाही. ताईनं तुम्हाला कधी फाटके कपडे त्यानं घालायला दिले नाहीत, कारण त्याची इज्जत तुमच्यामध्ये असते, एवढं लक्षात ठेवा. सर, मागील 2 महिन्यातील आपल्या हातकणंगले तालुक्यात शेजारच्या गावची घटना आहे, सत्य घटना आहे. एक मुलगी लहान असताना तिची आई वारली. तिच्या बापानं तिचं मातृत्व स्वीकारलं. माझी लाडकी लेक आहे म्हणून तिला सगळं पुरवलं, सगळं दिलं. मुलगी 10वी पास झाली चांगल्या मार्कानं. मुलीनं सांगितलं, बाबा मला सायन्स मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे. बाबा म्हटलं, घेऊ ना बा. 5,000 रुपये लागणार होते ऍडमिशन साठी. बाप मोलमजुरी करत होता, बचत गटातनं काढले आणि मुलीला पैसे भरले, सायन्सला ऍडमिशन घेतलं. मुलगी अभ्यास करत राहिली. 12वीलाही चांगले मार्क पडले. मुलीने सांगितलं, बाबा मला मोबाईलवर अभ्यास करावा लागतो, मला मोबाईल घ्यायला पाहिजे. बाबा म्हटला, घेऊ ना बाळा. बाप आणि मुलगी मोबाईलच्या दुकानामध्ये गेली. मुलगीने डायरेक्ट 20,000 रुपयाच्या मोबाईलला हात लावला. बापाकडे फक्त 5,000 रुपये होते. त्या बापानं मोबाईलच्या दुकानदाराला सांगितलं, दादा माझ्याकडे 5,000 रुपये आहेत, तुमचे राहिलेले पैसे नंतर देतो मी, मुलीला मोबाईल द्या. त्या दुकानदारानं सांगितलं, मोबाईल न्यायचा असेल तर सगळे पैसे द्यावे लागतील. त्या बापानं राहिलेल्या पैशाचे कर्जाचे हप्ते बांधले, त्या मुलीला मोबाईल घेऊन दिला. मुलगी अभ्यास करायला लागली. मुलीच्या खोलीतील रात्रभर लाईट चालू राहायला लागली. मुलगी कुणाशी बोलेना. मुलगीने आबोला धरला. मुलगी एकलकोंडी झाली. मुलगीने शिक्षण पूर्ण केलं. मुलीला बापाने सांगितलं, मुली आता तू वयात आली, आता तुझं लग्न करायला पाहिजे. मुलीने होकार दिला. चालेल म्हणली बाबा. स्थळ बघायला चालू केली. 4-5 स्थळं नापसंत झाली. नकार दिला. बाबा म्हणला, ठीक आहे, तुला पाहिजे तसं तुझं लग्न करून देतो. ताईनो, एक मुलगा पसंत पडला. लग्नाची तारीख ठरली. दारामध्ये मांडव आहे. घर पाहुण्यांनी भरलेलं आहे. आदल्या दिवशी संध्याकाळी हळद झाली. लग्ना दिवशी सकाळी ताईनो मुलगी घरात नव्हती. काय चुकलं त्या बापाचं? काय संस्कार कमी केले त्या बापानं? बापानं प्रत्येक तिच्या मैत्रिणीला फोन केला, अगं माझी ताई आली का तुझ्याकडे? माझी ताई कुठे गेली तुला माहिती आहे का ग? कुठल्याही मुलीने सांगितलं नाही मला माहिती आहे म्हणून, पण सगळ्या मुलींना माहिती होतं ताईनं. बाप पोलीस स्टेशनला गेला. फौजदार म्हणला, अहो माझी ताई गेली, माझी ताईला शोधून आणावं. फौजदार म्हणला, माझं काम आहे, दुसऱ्या दिवशी ये. बाप परत घरी गेला. बाप दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला गेला. अहो माझी ताई गेली, माझी ताई शोधून आणून द्यावं. फौजदार त्याच्यावर चिडला, ओरडला. काय म्हटलं माहितीये? पोरीला सांभाळ देत नाही, पोरीला जन्म कशाला दिलास? काय वाटलं असेल त्या बापाला? काय त्याच्या काळजाला यातना झाल्या असतील? बाप घरी गेला. ताईनो, बापानं आयुष्य संपवून घेतलं. यासाठी जन्म देतो का आपला बाप आपल्याला? यासाठी जन्म दिला का त्या बापानं आपल्याला? ताईनो, जोपर्यंत आपले आई वडील आहेत त्यांचा सन्मान करा. त्यांची मान कधी खाली समाजामध्ये जाईल असलं कुठलंही कृत्य करू नका. ही एखादी घटना घडते ना, गावातल्या प्रत्येक घराघरामध्ये चर्चा होते. तुम्हाला वाटतं कुणालाही माहिती नसतं, पण या सगळ्या गोष्टी चर्चा बापाच्या नावाने होत असते. असं एखादं कृत्य केलं ना, सगळ्या मुलींना त्याचा परिणाम भोगावा लागतो. त्यांना बंधनं येतात, घरातून त्यांना बंधनं येतात. आणि एखाद्या मुलीनं ध्येय गाठले ना, सगळ्या मुलींना त्याचा फायदा होतो. घरातून लोक सपोर्ट देतात. आई वडिलांचा सन्मान करा. सोशल मीडियावर तुम्ही मागल्या 6 महिन्यात बघितलं असेल, पुण्यात काय प्रकार घडला. एका मुलीचं एका मुलावर प्रेम झालं.
घरच्यांचा विरोध होता. घरातल्यांनी सांगितलं मुली असं काही सुद्धा करू नको, तुला चांगल्या पद्धतीने स्थळ बघून देतो. मुलीनं ऐकलं नाही, मुलीनं हट्ट धरला आई वडिलापाशी. मुलगीच्या हट्टापायी हतबल झाले आई वडील. ताईनो, आमच्या बापाला तुमच्या लग्नामध्ये अल्युमिनियमची भांडी देता येत नाहीत, पण त्या आई वडिलांनी चांदीची भांडी दिली. 50 लाखाची फॉर्च्युनर गाडी दिली. 30 तोळे सोनं दिलं. आम्ही प्रेम कशाला म्हणतो, प्रेमाची व्याख्या काय हे अजून आम्हाला माहिती नाही. अजून आम्ही आबाला आहोत एवढं ध्यानात ठेवा. ताईनो, हा समाज तुम्हाला ओरबडाय बसला एवढं ध्यानात ठेवा. आम्ही जे प्रेम म्हणतो ना, हे शारीरिक आकर्षण आहे, ह्या वासना आहेत. खरं प्रेम तुमच्यावर कोण करतं माहितीये? तुमचा आई आणि तुमचा बापच खरे प्रेम करतात. बाकीच्या सगळ्या भावना आणि शारीरिक आकर्षण आहे. हा समाज तुम्हाला उरबडाय बसलाय. त्या मुलीच्या विरोधात त्या बापाने तिचं लग्न करून दिलं. का लग्न केलं त्या मुलाला माहिती आहे? त्याचं प्रेम त्या पोरीवर नव्हतं, त्या बापाच्या इस्टेटीवर होतं. पोरगीचं नाव काय माहिती आहे? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्या पोरीचं नाव. त्या पोरीचं नाव होतं वैष्णवी हगवणे. तो बाप सोशल मीडियामधून दाय मोकळून रडून सांगत होता सगळ्या महाराष्ट्रातील ताईंना, ताईंनो, माझ्या पोरीने चूक केली, तुम्ही करू नका, हे प्रेम बिम काय नसतं. धाय मोकलून तो सांगत होता. तुम्ही सगळ्यांनी बघितलंय. ताईंनो, आपल्या आई वडिलांचा सन्मान करा. आपल्यामुळे जर आपल्या बापाला हे जग सोडावं लागत असेल ना, तर असल्या अवलादी आईच्या पोटातच संपलेल्या बऱ्या. असलं कुठलंही कृत्य करू नका. तुम्ही ना, हे देशाचं भविष्यात जाऊन हा देश तुमच्या हातामध्ये येणार आहे. त्या पद्धतीने तुम्ही वाटचाल करा. आमचे काही दादा म्हणतात, आमच्या आई वडिलांनी आमच्यासाठी काय केलं. मित्रांनो, एक सांगतो, हे जे शरीर दिले ना, हे त्यांच्यामुळे आहे. ते जर नसते, कुत्र्या मांजराच्या जन्माला आला असता. हे जे आम्ही सुंदर जग बघतोय ना, हे त्यांच्यामुळे. एवढं लक्षात ठेवा. जोपर्यंत आपला बाप आहे तोपर्यंत त्याचा सन्मान करा. ज्यावेळी बापाचा हात डोक्यावर उठेल ना, तुम्हाला ह्या जगात काळं कुत्रही विचारणार नाही. जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत या जगातली कुठलीही ताकद तुम्हाला हरवू शकत नाही. जोपर्यंत बाप आहे ना, तोपर्यंत तुमचे सगळे गुन्हे माफ आहेत. तुम्हाला कोणीही विचारणार नाही. मित्रांनो, आम्हाला यश गाठत असताना, आमचं ध्येय गाठत असताना काही गोष्टी आत्मसात कराव्या लागतात. काही गोष्टी आम्हाला सोडाव्या पण लागतील. त्याग करावा लागेल काही गोष्टीचा. आम्हाला ज्यावेळी ध्येय मिळेल ना, आमचं पूर्ण आयुष्य पडलं या सगळ्या फालतू गोष्टी करण्यासाठी. पण हे जर तुमचं वय निघून गेलं, तुम्ही आयुष्यामध्ये काहीही करू शकणार नाही. हे मी ठामपणे सांगतो. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. मी ध्येयापर्यंत जाण्यासाठी बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगितल्या. काही गोष्टी आत्मसात करायला सांगितल्या, काही गोष्टी सोडायला सांगितल्या, त्याग करायला सांगितला. ज्या ज्या लोकांनी त्याग केला ना, ती लोक आज मोठी झाली. आज 800 वर्षानंतर सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांचं नाव निघतं. का? त्यांच्या आई वडिलांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडून आपलं स्वतःच बलिदान दिलं. त्यावेळी ज्ञानेश्वर महाराज घडले. असं सहजासहजी कुणाचंही नाव घेतलं जात नाही. मित्रांनो, हे जग फार सुंदर आहे. कुठल्याही गोष्टीचा तणाव घेऊ नका. हसत खेळत आयुष्य जगा. फार सुंदर जग आहे. मित्रांनो, एकच सांगतो, काम ऐसा करो कि नाम हो जाए. काम असं करा की नाव झालं पाहिजे. और नाम ऐसा करो कि काम हो जाए. नाव असं करा की नाव ऐकूनच काम झालं पाहिजे. मित्रांनो, आयुष्यामध्ये फार मोठं व्हा. आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करा. शाळेचं नाव मोठं करा. गावाचं नाव मोठं करा. येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये जे विद्यार्थी 10वीची परीक्षा देणार आहेत, त्यांना मी शुभेच्छा देतो. मला इथं बोलण्यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्यातला बहुमूल्य वेळ खर्च केला, त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो. माझ्या बोलण्यातून काही चुकीचे शब्द गेले असतील, काही वाक्य गेले असतील, माझे मला परत करा. चांगलं काय असेल ते इथून घेऊन जा, तुमच्या आयुष्यामध्ये अप्लाय करा. तुम्हाला नक्की फायदेशीर ठरतील. या ठिकाणी मला आपल्या शाळेचे मुख्याध्यापक मलगुंडे सर, सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर स्टाफ यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.